नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। आज जागतिक महिला दिन। नारीचे स्त्रीचे कौतुक करणारा हा दिवस। मात्र या जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई एक विचित्र मागणी केली आहे। आम्हाला खून करण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपतींकडे केली आहे। याबाबत त्यांनी एक पत्र सोशल मीडियावर प्रकाशित केले आहे। त्याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। मोठे मोठे लोक बोलले तर काय बोलणार, फेका मग बोलायची काय गरज आहे। कबरीला संरक्षण तुम्हीच देताय आणि पैसेही देताय तुम्हीच। ते बोलले म्हणजे देशच बोलला आहे। औरंगजेब हा नालायक होता, पिव्वर नालायक होता। येताना त्याने आमची मंदिर पाडली, ती पैदास काय चांगली होती का? औरंगजेबाची कबर काढायची तर काढा, करायची ते करतात। बाबरी मशीदचं काय केलं, करणारे कधीच सांगत नाहीत अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देऊन राज्य शासनाने लाडक्या बहिणींची घोर निराशा केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 4,17,000 लाडक्या बहिणी असून त्यातील काहीच बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आला, तर इतर बहिणी आजही खात्यात हप्ते येण्याच्या प्रतीक्षेत आहेत। महिला दिनीत शासनाकडून आपली फसवणूक झाल्याने लाडक्या बहिणींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कर्जत तालुक्यातील पाटेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी रवींद्र शेवाळे यांना यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार आज महिला दिनाच्या निमित्ताने जाहीर झालाय। स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला अशी माहिती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे पाटील व प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार यांनी दिली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून भाजपाचे संघटन पर्व आणि पक्षाच्या विस्ताराचा नांदेडसह राज्यभर गाजावाजा होत असताना नांदेडच्या राजकीय भूमीमध्ये मात्र महायुती सरकारमधील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाणे खणखणत असल्याचे दिसतंय। काँग्रेसचे 4 माजी आमदार या पक्षाच्या गळाला लागले असून या पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्यावर कुरघोडी केल्याचे मानले जात आहे। रत्नागिरीतील उत्पादित माल आता थेट कोकण रेल्वेच्या माध्यमातून JNPT बंदरात जाणार आहे। यासाठी कोकण रेल्वेने निर्यात व आयात क्षेत्रात रत्नागिरीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। रत्नागिरीतील उत्पादने आता JNPT बंदरात पाठवणे शक्य झाले आहे। याचा शुभारंभ गद्रे मरीन एक्सपोर्ट पहिल्या 20 मिनी कंटेनरनं करण्यात आला आहे। याकरिता कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली आहे। नागपूर येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका युवकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, परंतु मरणोत्तर त्याने 2 जणांना जीवनदान दिले। मृत्यूनंतर या युवकाचे अवयव दान करण्यात आले, ज्यामुळे 2 व्यक्तींना जगण्याचा नवा मार्ग मिळाला आहे। तरुणाच्या आईच्या धाडसी निर्णयामुळे एका महिला आणि पुरुषाला जीवदान मिळणार आहे। एका मातेने आपल्या काळजावर दगड ठेवून घेतलेल्या या स्तुत्य निर्णयाचे समाजाकडून स्वागत करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर वादग्रस्त विधाने करणाऱ्या विकृत लोकांची कायमची नसबंदीच केली पाहिजे। प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, अबू आझमी ही फक्त नावे आहेत। उद्या कुणीही असो, जर कायदा झाला तर कुणी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलायचे धाडस करणार नाही, असं सांगत उदयनराजे भोसले यांनी सरकारकडे पत्रकार परिषद घेऊन मागण्या केल्या आहेत। पुण्यातल्या कोथरूड भागात दिवसांदिवस हाणामारीची घटना घडत आहे। दरम्यान आज काही वेळापूर्वी सुद्धा गाडी आडवा घातल्याचा कारणास्तव एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे। या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजकीय दृष्ट्या काहीशा तणावपूर्ण वातावरणात कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकोट प्रेमाची प्रचिती घडवली। पन्हाळगडावरून बोलताना या ऐतिहासिक किल्ल्याला पूर्णतः शिवकालीन पुनर्निर्मित करण्याचा इरादा व्यक्त करताना जागतिक वारसा स्थळात शिवरायांचे 12 किल्ले समाविष्ट करण्याबाबत ठामपणे आश्वासित केले। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।